Good morning, all of you. Now, the next example based on osmotic pressure on page number 41. काल आपण प्रॉब्लेम्स पाहिले कोणत्या कोणत्या बेसिसवरती. हेनरीज लॉ, देन राउल्ट्स लॉ, रिलेटिव्ह लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. या पार्टवरती आपण काल एक्झाम्पल्स पाहिले. आता पुढचं आहे ऑस्मोटिक प्रेशर. First of all, what is the mathematical expression of osmotic pressure? Pi is equal to mRT, and the relationship between osmotic pressure and molar mass is m2 is equal to W to RT upon pi V. Problem number 2.9. See here. What is the molar mass of a solute if a solution prepared by dissolving 0.822 gram of it in 300 ml, तिथे ml आहे, m डेसिमीटर क्यूब दिले, तो m डेसिमीटर क्यूब नाही आहे, ml आहे, दॅट इज सेंटीमीटर क्यूब. ml मीन्स सेंटीमीटर क्यूब, क्यूबिक सेंटीमीटर. 300 ml of water has an osmotic pressure of 149 millimeter mercury at 298 Kelvin. So what are the given values in this example? So here mass of solute is given, that is 0.822, that is W2 is equal to 0.822. Volume is given, that is V is equal to 300 ml. त्या ml चं कन्वर्जन लिटर मध्ये करायचं आहे. 1 ml is equal to 1 upon 1000 डेसिमीटर क्यूब, बरोबर. 1000 ने डिवाइड करायचं ml ला, 300 ला 1000 ने डिवाइड करायचं आहे, त्या डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट होईल. सो व्हॉल्यूम इज गिवन 300 ml. ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे 149 मिलीमीटर मर्क्युरी. मिलीमीटर मर्क्युरीचं ॲटमॉस्फिअरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मिलीमीटर मर्क्युरीला 716 ने डिवाइड करायचं आहे. मिलीमीटर मर्क्युरी इज देन कन्वर्टेड इन टू ॲटमॉस्फिअर अँड टेम्परेचर इज गिवन, दॅट इज 298 केल्विन. ओके, सो हिअर given values, W2 is equal to 0.822 gram, R is equal to, R ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0.08205 डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल, कारण व्हॉल्यूम आपल्याला ml मध्ये दिलं आहे, त्याला डेसिमीटर क्यूब मध्ये करावं लागेल. सो R इज इक्वल टू 0.08205 डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. टेम्परेचर इज 298 केल्विन. नाव पायला कन्वर्ट करा ॲटमॉस्फिअरमध्ये. कसं कन्वर्ट करणार, 149 डिवायडेड बाय 760 मिलीमीटर मर्क्युरीचं कन्वर्जन ॲटमॉस्फिअरमध्ये होईल. सो 149 डिवायडेड बाय 760, दॅट गिव्स 0.196 ॲटमॉस्फिअर. व्हॉल्यूम इज गिवन, दॅट इज 300 ml, बरोबर आहे. व्हॉल्यूम किती दिलं आहे, 300 ml. 300 mlचं कन्वर्जन डेसिमीटर क्यूबमध्ये करण्यासाठी 1000 ने डिवाइड करा. 300 डिवाइड बाय 1000, दॅट इज 0.3 डेसिमीटर क्यूब. नाउ बाय सबस्टिट्युटिंग ऑल द व्हॅल्यूज in the equation, what is the formula? m2 is equal to W to RT upon pi V. So therefore m2 is equal to W2 का आहे 0.822, R आहे 0.08205 इंटू T आहे 298 केल्विन डिवायडेड बाय पाय किती आहे, पाय इज 0.196 अँड व्हॉल्यूम इज 0.3 डेसिमीटर क्यूब. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर किती येतं, m2 इज इक्वल टू 342 ग्रॅम पर मोल. सो द सॉल्यूट इज शुक्रोज, शुगर आहे, बिकॉज मोलार मास ऑफ शुगर इज 342 ग्रॅम पर मोल. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. लॉगनी कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बेस्ड ऑन वॅन्टॉफ्स फॅक्टर. वॅन्टॉफ्स फॅक्टरवरती एक्झाम्पल्स बघूया. काय दिले बघा, प्रॉब्लेम नंबर 2.10 ऑन पेज नंबर 43. 0.2 मोलाल ॲक्वेस सोल्युशन ऑफ KCl. हा प्रॉब्लेम जरा अवघड आहे, जरा व्यवस्थित बघा. 0.2 मोलाल m, स्मॉल m दिलेला आहे म्हणजे मोलॅलिटी आहे ती. 0.2 मोलाल ॲक्वेस सोल्युशन ऑफ KCl फ्रीजेस ॲट -0.680 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट वॅन्टॉफ्स फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. वॅन्टॉस फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर काढायला जायला. वॅन्टॉस फॅक्टर मीन्स आय आणि ऑस्मोटिक प्रेशर मीन्स पाय. कॅल्क्युलेट वॅन्टॉस फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. KF दिलेला आहे.
KF इज इक्वल टू 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. KClसाठी KClच्या सोल्युशनसाठी KFची व्हॅल्यू दिली आहे. KF इज नोन ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो KF इज इक्वल टू 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. डेल्टा TF, व्हॉट इज द फॉर्म्युला? डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. सो डेल्टा TF किती येईल सांगा? व्हॉट इज द फॉर्म्युला टू डिटरमाइन डेल्टा TF? डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF इज इक्वल टू TF0 minus TF. TF0 is the freezing point of your solvent and TF is the freezing point of solution. So here solvent काय आहे? वॉटर आहे. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट काय? 0 डिग्री सेल्सिअस. आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट किती दिलेला आहे? द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज मायनस 0.680. ओके, सो दॅरफॉर डेल्टा TF इज इक्वल टू TF0 minus TF. TF0 is 0 degree Celsius minus TF is काय होईल बघा? मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 0.680. फॉर्म्युला दिलेला नाही, त्याने डायरेक्ट व्हॅल्यू लिहिले डेल्टा TF इज इक्वल टू 0.680. मग काय येईल बघा? 0 डिग्री सेल्सिअस मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 0.680. सो मायनस मायनस त्याचं कन्वर्जन काय प्लसमध्ये होईल. सो दॅरफॉर डेल्टा TF इज इक्वल टू 0.680 केल्विन. आणि मोलॅलिटी किती दिले? 0.2 मोल पर किलोग्रॅम. मोलॅलिटी कशामध्ये एक्सप्रेस करतात? मोल पर किलोग्रॅम. ओके, आता पुढे काय केले बघा त्यांनी? डेल्टा TF, इथे डेल्टा TFची कुठली व्हॅल्यू? फक्त डेल्टा TF. दिस इज ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. डेल्टा TF, दिस इज ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड डेल्टा TF0 इज द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. मग डेल्टा TF0 ची व्हॅल्यू कशी काढणार बघा? डेल्टा TF0 इज इक्वल टू 1.86 इंटू 0.2. फॉर्म्युला काय? डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. सो दॅरफॉर डेल्टा TF0 इज इक्वल टू 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल इंटू मोलॅलिटी दॅट इज 0.2 मोल पर किलोग्रॅम. आणि याचं कॅल्क्युलेशन होतं 0.372 केल्विन. मग आता वेंटॉस फॅक्टर काढायचा. वेंटॉस फॅक्टरचा फॉर्म्युला काय? I इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन डेल्टा TF0. that is Ventos factor. What is the definition of Ventos factor? Ventos factor is the ratio of observed colligative property of electrolyte solution to the colligative property, calculated colligative property of electrolyte solution of same concentration. Observed value divided by calculated value. So I is equal to observed delta TF and calculated delta TF0. ओके, मग ऑब्झर्व व्हॅल्यू किती आहे? डेल्टा TF 0.680 केल्विन आणि कॅल्क्युलेटेड किती आले बघा? वरतीच काढलेले आहे 0.372 केल्विन अँड द व्हॅल्यू फायनली बाय कॅल्क्युलेशन इट गिव्स 1.83. ओके, नाव कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. आपल्याला ऑब्झर्व व्हॅल्यू ऑस्मोटिक प्रेशरची काढायची आहे. सो ऑस्मोटिक प्रेशर फाइंड कसा करणार? π0 is equal to MRT and π0 M is nothing but N2 upon V. Molarity ची definition the number of moles present in V decimeter cube of solution. So therefore M is nothing but N2 upon V. So π0 is equal to N2 upon V RT. So N2 upon V RT. So N2 किती दिलेला आहे? N2 means number of moles 0.2 मोल दिलेला आहे. R ची व्हॅल्यू काय? 0.08205 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल अँड टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस दॅट इज 273 केल्विन. ओके, अँड व्हॉल्यूम किती आहे? 1 लिटर. मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट म्हटलेलं आहे. सो वॉटरचं मास किती? व्हॉट इज द डेन्सिटी? द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1. बरोबर आहे. मग डेन्सिटी जर वॉटरची 1 असेल तर 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 लिटर. ओके, सो दॅरफोर by substituting all these value and by calculation it gives 4.48 atmosphere. Finally I is equal to I ची व्हॅल्यू किती आले वरती? I is equal to 1.83. so I is equal to 1.83 that is equal to ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर डिवायडेड बाय कॅल्क्युलेटेड ऑस्मोटिक प्रेशर. मग आपल्याला काढायचं काय आहे? ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर. कॅल्क्युलेटेड ऑस्मोटिक प्रेशर किती काढले आपण? 4.48. बरोबर आहे. सो दॅरफोर pi is equal to 1.83 into 4.48 and by calculating this factor we get observed osmotic pressure that is 8.2 atmosphere. Okay, so this is the example based on Ventos factor. Next example number 2.11. 0.01 मोलाल. हा वरचा प्रॉब्लेम 2.10 कळला नसेल, ज्यावेळेस ऑफलाईन सुरू होईल त्यावेळेस हा परत मी प्रॉब्लेम घेईन. लक्षात, त्यामुळे लक्षात ठेवा प्रॉब्लेम काय आहे ते. कारण इथे
व्यवस्थित तुम्हाला काय गोष्टी आहेत त्या सांगता आल्या नाही आहेत, तरीसुद्धा पुढचा प्रॉब्लेम बघा आता. 0.01 मोलार aqueous solution of formic acid. What is formic acid? Formic acidचा केमिकल फॉर्म्युला काय? H-COOH. ॲसिडिक ॲसिडचा काय आहे? CH3-COOH. ॲसिडिक ॲसिडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन्स कुठले तयार होतील? CH3-COO मायनस प्लस H प्लस, बरोबर आहे. मग फॉर्मिक ॲसिड डिसोसिएट्स टू प्रोड्यूस फॉर्मिक ॲसिड H-COOH. त्याचं आयोनायझेशन काय होईल? H-COO मायनस प्लस H प्लस. ओके, मीन्स फॉर्मिक ॲसिड प्रोड्युसेस 2 आयन्स. नंबर ऑफ आयन्स किती आहेत? 2 फॉर्मिक ॲसिडमध्ये. जसं NaCl मध्ये आयन्स किती आहेत? NaCl प्रोड्युसेस Na प्लस अँड Cl मायनस. सो NaCl कंटेनिंग 2 आयन्स. तसंच फॉर्मिक ॲसिडमध्ये सुद्धा किती आयन्स आहेत? 2 आयन आहेत. सो देअरफॉर 0.01 मोलार ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्मिक ॲसिड फ्रीजेस ॲट किती टेम्परेचरला फ्रीज होते? -0.021 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन, म्हणजेच अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स अल्फा. KF दिलेला आहे फॉर्मिक ॲसिडचा. KF इज इक्वल टू 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. मग आता इथे फॉर्म्युला काय? डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. मॉडिफाईड स्टेटमेंट ऑफ वॅन्टॉफ्स फॅक्टर काय येईल? डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. ओके, मग आता डेल्टा TF कसा काढलाय बघा इथे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेल्टा TF? TF0 मायनस TF. ओके, सो डेल्टा TF0 म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आत्ताच आपण डेल्टा TF याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये काढला, तो इथे बघा कसा काढलेला आहे. तसाच इथं तो आता इथे जे कॅल्क्युलेशन केलं ना तसंच तिथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. डेल्टा TF इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 0.021 डिग्री सेल्सिअस. सो मायनस 0.021 काय आहे? फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. फॉर्मिक ॲसिडच्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे. मग सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंटमधून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट मायनस करायचा आहे. तो मायनस मायनस काय झाला? मायनस मायनस बिकम्स प्लस. सो देअरफॉर डेल्टा TF इज इक्वल टू 0.021 डिग्री सेल्सिअस. मोलॅलिटी किती दिले? 0.01 मोल पर किलोग्रॅम. सो देअरफॉर Vantoff's delta TF formula काय? delta TF is equal to I KF into M. So therefore I is equal to delta TF upon KF into M. मग delta TF किती आहे? 0.021. KF किती आहे? 1.86 आणि मोलॅलिटी किती आहे? 0.01. सो देअरफॉर I is equal to 0.021 divided by 1.86 into 0.01. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळतंय? 1.13. दॅट इज वॅन्टॉफ्स फॅक्टर. नाव फायनली अल्फाचा फॉर्म्युला काय? अल्फा इज इक्वल टू I-1 डिवायडेड बाय N-1. N इज नंबर ऑफ आयन्स. किती आयन्स तयार होत आहेत? 2. फॉर्मिक ॲसिड प्रोड्युसेस हाऊ मेनी आयन्स? 2. सो देअरफॉर अल्फा इज इक्वल टू I-1 डिवायडेड बाय N-1. सो हिअर N is equal to 2. So therefore alpha is equal to I minus 1. I ची व्हॅल्यू किती आले? 1.13. So hence alpha is equal to 1.13 minus 1. That is 0.13. ओके, आता अल्फा पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर 0.13 ला 100 ने मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर अल्फा बिकम्स 13%. ओके, सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, प्रॉब्लेम नंबर 2.12, पेज नंबर 43. 3.4 gram of calcium chloride. What is the atomic mass of calcium? 40. And what is the atomic mass of chlorine? 35.5. बरोबर आहे. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती? 40 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5. 2 क्लोरीन आहेत. मग मोलार मास काय कॅल्शियम क्लोराईडचा? मोलार मास दिलेला नाही आहे, तो तुम्हाला काढायचा आहे. व्हॉट इज द मोलार मास ऑफ CaCl2? Ca plus 2Cl2. So Ca 40 plus 2 into 35.5. So that gives 40 plus 71, and 40 plus 71, that is 111 gram per mole. Okay, 111 is the molar mass of calcium chloride. So 3.4 gram of calcium chloride is dissolved in 2.5 liter of water at 300 Kelvin. Volume दिलेला आहे 2.5 लिटर. टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. मास दिलेला आहे W2 3.4. व्हॉट इज, मग आता काय काढायला सांगितलं? व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन? Vantoff's फॅक्टर फॉर CaCl2 इज 2.47. I दिलेला आहे. Vantoff's फॅक्टर किती दिला आहे? 2.47. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? पाय इज इक्वल टू IMRT इज इक्वल टू M इज molarity. It is converted into pi is equal to I into W2RT upon M2V. Pi is equal to
I into W2RT upon M2 into V. सो सगळे व्हॅल्यूज दिलेत बघा. I दिले 2.47, W2 दिले 3.4, R दिले 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. लिटर म्हणजेच डेसिमीटर क्यूब. टेम्परेचर दिले 300 केल्विन. M2 दिलेला आहे 40 प्लस 71 111 ग्रॅम पर मोल आणि V दिलेला आहे 2.5 डेसिमीटर क्यूब. सो देअरफॉर पाई इज इक्वल टू 2.47 into 3.4 into 0.08206 into 300 Kelvin divided by 111, that is molar mass, into 2.5 decimeter cube, that is volume. So ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर पाय किती मिळतोय 0.745 atmosphere. Okay, so this is third example. Now next example, दोनच एक्झाम्पल राहिले. पुढचं एक्झाम्पल काय बघा. Which of the following solution will have maximum boiling point elevation and which have minimum freezing point depression? खाली 4 सोल्युशन्स दिलेले आहेत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. जेव्हा एखाद्या सोल्युशनमध्ये असलेले पार्टिकल्स जर ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त येते. किती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? 4. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट अँड ऑस्मोटिक प्रेशर. मग ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त असते आणि ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी असते. मग इथे बघा, which of the following solutions will have maximum boiling point elevation and which have minimum freezing point depression assuming complete dissociation. आता पहिलं सोल्युशन काय दिलंय? 0.1 मोलाल KCl. मोलाल दिलाय, मोलार नाही, मोलाल. 0.1 मोलाल KCl, 0.05 मोलाल NaCl, 1 मोलाल AlPO4. AlPO4 means aluminum phosphate, KCl means potassium chloride, NaCl means sodium chloride, and 0.1 मोलाल MgSO4 magnesium sulfate. कंप्लीट डिसोसिएशन ॲझ्युम करायला सांगितले. मग खाली सोल्युशन बघा. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन अँड फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. कोलिगेटिव्ह, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? The property of solution which depends on number of solute particles present in the solution but does not depends on nature of solute particle. बरोबर आहे. नेचरवरती नाही, तो सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे त्याच्यावरती डिपेंड नाही. ओके, सो boiling point elevation and freezing point depression are colligative properties that depends on number of particles in solution. The solution having more number of particles will have large boiling point. आत्ता सांगितलं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, अँड दॅट having the less number of particles would shows minimum freezing point. ज्याच्यामध्ये जे पार्टिकल जास्त असतील, जेवढे पार्टिकल जास्त तेवढी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त आणि जेवढे पार्टिकल्स कमी तेवढी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कमी. ओके, सो therefore KCl बघा. KCl on complete dissociation produces K++ Cl-. KClचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.1 मोलाल. मग KCl पासून काय तयार झालं? K+ आणि Cl-. मग K+चं कॉन्सन्ट्रेशन किती? 0.1 मोलाल. Clचं कॉन्सन्ट्रेशन किती? 0.1 मोलाल. मग दोन आयन्स आहेत, 0.1 मोलाल प्लस 0.1 मोलाल. टोटल पार्टिकल ऑफ इन सोल्युशन किती येतील? टोटल पार्टिकल्स इन सोल्युशन फॉर KCl किती येईल? 0.1 मोलाल प्लस 0.1 मोलाल, दॅट इज 0.2 मोलाल. बरोबर आहे. आता NaCl बघूया. सॉरी, NaCl ची मोलॅरिटी किती दिले? 0.05 मोलाल. मग आता NaCl ऑन कंप्लीट डिसोसिएशन प्रोड्युसेस Na++ Cl-. बरोबर आहे, दिसते का बघा इथे? NaCl on complete dissociation produces Na++ Cl-. So what is the concentration of NaCl? 0.01, 0.05 molal, and NaCl produces Na+ and Cl-. So what is the concentration of Na+? 0.05 molar and Cl- is 0.05 molar. Now the total particles in solution, दोन्ही particles addition करा. Na++ Cl- म्हणजेच 0.05 molar plus 0.05 molar, that is the total particles in solution, and that gives 0.1 molar. Okay, now here AlPO4, that is aluminum phosphate on complete dissociation produces. Aluminum phosphate concentration किती दिले? 1 molar. Okay, so aluminum phosphate on complete dissociation produces Al+3 plus PO4 -3. So AlPO4 concentration 1 molar आहे.
Al+3चं कॉन्सन्ट्रेशन किती येईल 1 मोलार, PO4-3चं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. मग टोटल पार्टिकल काय येतील 1 + 1 दॅट इज 2 मोल. ओके, टोटल पार्टिकल्स इन सोल्युशन दॅट इज 2 मोल 2.0 मोल. Now magnesium sulfate on complete dissociation produces Mg+2 + SO4-2. मग मॅग्नेशियम सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन किती दिले 0.1 मोलाल. मग मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन किती येईल 0.1 मोलाल आणि SO4चं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलाल. सो दॅरफॉर टोटल पार्टिकल्स इन सोल्युशन 0.1 + 0.1 दॅट इज 0.2 मोल. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल जास्त कोणाचे आले बघा. नंबर ऑफ पार्टिकल्स आर हायर इन AlPO4 बिकॉज 2 मोल and number of particles is lower in NaCl. NaCl चे 0.1 आहेत बरोबर आहे. So that's why AlPO4 solution contains highest mole and hence highest number of particles. AlPO4 solution contains highest moles and hence highest number of particles, and in turn the maximum delta TB shows AlPO4. मग मॅक्सिमम डेल्टा TB एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट मॅक्सिमम कोण दाखवेल AlPO4, कारण त्यामध्ये नंबर ऑफ मोल जास्त आले. आणि आता NaCl सोल्युशन हॅज मिनिमम मोल्स अँड पार्टिकल्स, सो दॅरफोर इट शोज मिनिमम डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. ओके, मग आता मॅक्सिमम एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कोण दाखवेल AlPO4 आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट मिनिमम कोण दाखवेल NaCl. ओके, नेक्स्ट वन. आता इथे तुम्हाला अरेंज करायला सांगितले, तो क्वेश्चन तुम्ही बघा. अरेंज द फॉलोइंग सोल्युशन इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑस्मोटिक प्रेशर ॲझ्युम कम्प्लीट आयोनायझेशन. मग आता मला सांगा 0.5 मोलाल Li2SO4, बी दिलेला आहे 0.5 मोलाल KCl, सी दिलेला आहे 0.5 मोलाल Al2SO4 थ्राईस आणि डी दिलेला आहे 0.1 मोलाल BaCl2. आता नंबर ऑफ मोल्स कोणाचे जास्त येतील ह्याच्यामध्ये. LiSO4 मध्ये किती पार्टिकल्स आहेत बघा. LiSO4 on complete ionization produces 2 Li plus SO4-2. 2 Li आहेत आणि एक SO4 आहे, म्हणजे किती पार्टिकल्स तयार होतील 3 पार्टिकल्स. मग आता मला सांगा नंबर ऑफ मोल किती येईल 0.1 0.5 + 0.5 + 0.5 किती येईल 1.5. नंबर ऑफ मोल्स किती आला LiSO4चा 1.5. बी काय आहे KCl. KCl मध्ये किती पार्टिकल आहेत 2 पार्टिकल आहेत. सो 0.1 + 0.1 किती येईल, सॉरी 0.1 नाही 0.5 + 0.5 दॅट इज 1 मोलार. LiSO4 चे नंबर ऑफ मोल्स किती आले 1.5. KCl चे नंबर ऑफ मोल्स किती आले 1. आता Al2SO4 मध्ये किती पार्टिकल्स आहेत बघा. 2 Al आहेत आणि 3 SO4 आहेत. टोटल पार्टिकल किती 5. Al2SO4 थ्राईस मध्ये 2 Al आहेत आणि SO4 3 आहेत. सो 0.5 × 5 किती येईल 2.5, सॉरी 0.5 × 5 किती आले नंबर ऑफ मोल्स 2.5. आणि BaCl2 मध्ये किती पार्टिकल आहेत, एक Ba आणि 2 Cl2, 3 पार्टिकल आहेत, पण त्याची मॉलॅलिटी किती दिले त्याची मॉलॅलिटी 0.1. मग 0.1 × 3 किती येईल 0.1 × 3 किती येईल 0.3 येईल बरोबर आहे. मग आता नंबर ऑफ मोल जास्त कुठले आहेत इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये टाकायला सांगितले. अरेंज द फॉलोइंग सोल्युशन इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑस्मोटिक प्रेशर. मग सगळ्यात जास्त ऑस्मोटिक प्रेशर कोण दाखवेल Al2SO4 थ्राईस आणि सगळ्यात कमी कोण दाखवेल BaCl2. आता इन्क्रीजिंग ऑर्डर काय येईल सांगा. BaCl2 0.1 मोलाल BaCl2 इज लेस दॅन 0.5 मोलाल KCl इज लेस दॅन 0.5 मोलाल Li2SO4 इज लेस दॅन 0.5 मोलाल Al2SO4. बरोबर आहे का. दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर. अँड लास्ट एक्झाम्पल ऑफ सोल्युशन इज प्रॉब्लेम नंबर 2.14. काय सांगा. ॲझ्युमिंग कम्प्लीट डिसोसिएशन कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ अन ॲक्वेस सोल्युशन ऑफ KBr. Assuming complete dissociation, calculate the molality of an aqueous solution of KBr whose freezing point is -2.95 degrees Celsius. आणि KF फॉर वॉटर दिलेला आहे. KF फॉर वॉटर इज 1.86 केल्विन kg/mol. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे मोलॅलिटी काढायला सांगितलं. मग KBr ऑन कम्प्लीट डिसोसिएशन प्रोड्युसेस K++ Br-. मग आता I इज इक्वल टू काय येईल मोल्स ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन, मोल्स ऑफ पार्टिकल्स डिझॉल्ड. किती मोल डिझॉल्व केला आहे 1. KBr किती मोल घेतला आहे 1. मग आता तिथे आयन्स किती तयार झाले 2. सो दॅरफॉर मोल्स ऑफ पार्टिकल्स I इज इक्वल टू
मोल्स ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन झाल्यानंतर 2 पार्टिकल तयार झाले आणि मोल्स ऑफ पार्टिकल्स डिझॉल्व किती डिझॉल्व केले 1 मॉलिक्यूल डिझॉल्व केलं सो आय इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1 दॅट इज इक्वल टू 2 सो आय इज इक्वल टू 2 आता फॉर्म्युला काय डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय इंटू के एफ इंटू एम आय इंटू के एफ इंटू एम आपल्याला मोलॅलिटी फाइंड आउट करायला सांगितले सो दॅर फोर इथे डेल्टा टी एफ कसा फाइंड आउट करणार 0 डिग्री सेल्सिअस मायनस म्हणजेच टी एफ 0 मायनस टी एफ ओके सो फॉर्म्युले जर लक्षात नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ 0 मायनस टी एफ ओके आता इथे डेल्टा टी एफचा वॅन्टॉफ्स फॅक्टरची फॉर्म्युला काय डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय इंटू के एफ इंटू एम आता डेल्टा टी एफ पहिला काढायचा आहे सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ 0 किती आहे 0.0 डिग्री सेल्सिअस आणि टी एफ काय आहे -2.95 डिग्री सेल्सिअस मग फॉर्म्युला काय मायनस इंटू ब्रॅकेट -2.95 डिग्री सेल्सिअस मायनस मायनस प्लस होईल ते किती येईल डेल्टा टी एफ इज इक्वल टू 2.95 डिग्री सेल्सिअस आता मोलॅलिटी काढायचे एम इज इक्वल टू डेल्टा टी एफ डिवायडेड बाय आय इंटू के एफ मग आता डेल्टा टी एफ किती आला आहे 2.95 केल्विन डिवायडेड बाय आय किती आला आहे 2 इंटू के एफ किती दिला आहे 1.86 आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते 0.793 मोल पर किलोग्रॅम दॅट इज मोलॅलिटी ओके सो दिस इज द एक्झाम्पल बेस्ड ऑन वॅन्टॉक्स फॅक्टर अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट एक्सेट्रा अशा पद्धतीने इथे लेसन संपलेला आहे यापुढे आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करणार आहोत थँक्यू